हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आणि आपला आजचा दिवसाचा व्लॉग चालू करूया. तर आज आहे महाशिवरात्री म्हटल्यावर जेवण काय आज नाही आहे. म्हणजे आज नुसती खिचडी आणि बाकीचं काय खिचडीचे काय ते उपवासाचे पदार्थ असणार आहेत. मग आता कृष्णा सकाळी माझ्याबरोबर लवकर उठलेला होता. त्याला अंघोळ वगैरे घालून ना झोपी घातलाय. आता त्याच्याकडचं एक टेन्शन मिटलंय आणि आम्हाला दुसरं एक काम आहे ते म्हणजे आज शाबूचे भातोडे करायचे आहेत. मग आता त्याच्यासाठी आता सगळं बाहेर करणार आहे आम्ही. मग आता ती लागले कपडे वगैरे धुवायला. मग आता हा झोपलाय तर बाकीचं काहीतरी काम करून मी घेते. म्हणजे बाकीचं सगळं आवरून घेते. त्याशिवाय तर नुसतं अगोदर भातोडी वगैरे काय केल्या ना तर मग परत हे काम करायला ना उशीर होणार आणि त्यात नंतर हा पण उठणार. मग त्यामुळे ते काम होणार नाही. त्याच्या अगोदर म्हणलं मग आधी घरातली कामं आवरायची आणि मग ते बाहेरचं करायचं. म्हणजे अ, लगेच तयार झालं की वरती आपल्याला नेऊन घालता येते. मग त्याच्यासाठी ना हे अगोदर काम आवरून घेणार आहे आणि मग बाकीचं काय असेल ते करणार आहे. आणि आता कसं झालंय, आता आज तिघांचा पण उपवास आहे त्यामुळे जेवणामध्ये काही सुद्धा नाही. उपवासाचं सगळं पदार्थ असणार आहेत आणि त्यामध्ये जे लह्या असतात ना, लह्याचा चिवडा जो कसा करतात ना, तो सुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे आमच्या घरात कसे करतात ना, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता. तर चला व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत बघा. लह्या घेतलेल्या आहेत आणि याला कोणी नायलॉनचा साबुदाणा सुद्धा म्हणतात त्याला. आणि नंतर शेंगदाणे इथं घेतलेले आहेत. जेवढे हे आहेत ना तर त्याच्या थोडंसं कमी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मिरच्या एक तुम्ही 10-12 घेऊ शकता. म्हणजे अशा ह्यानं मी म्हणजे अंदाजे क्वांटिटी घेतलेले, असं नाही की परफेक्टच घेतली पाहिजे याला. तर मी अंदाजे क्वांटिटी घेतलेले आणि तेल इथं ठेवले उकळवायला. चांगलं गरम झालं ना मग त्याच्यामध्ये टाकणार आहे. ह्याची मिरची घातल्यामुळे ना चव अगदी तिखट अशी छान येते. तिखट त्यात शेंगदाणे वगैरे असले की मस्त वाटतं. म्हणजे विकतचं जसं आहे ना तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही ह्याच्यात ना आपली साखर आहे ना ती मिक्सरला बारीक करून थोडीशी घालू शकता. म्हणजे तर तुम्हाला विकतच्या ह्याचा फील येईल. हा हे विकतचं आहे वगैरे. आता मी घालते त्याच्यात मिरची, त्याच्यामुळे भीती वाटते खूप जास्त. तर मी थोडासा गॅस कमी करते. एक तरी झाले भाजून. आता शेंगदाणे मी भाजून घेते त्याच्यामध्ये. म्हणजे कच्चे वगैरे असे ठेवायचे नाही. आपण कांदे पोहे करताना जसे भाजतो की नाही शेंगदाणे चांगलं तळून घेतो, तर त्या टाईपमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता शेंगदाणे भाजले काही काहींना समजत नाही, म्हणजे की आपल्याला समजत नाही बाबा हा परफेक्ट शेंगदाणे कसे भाजले. तर शेंगदाण्यामध्ये ना असा छेद जर पडलेला दिसला ना तुम्हाला, आता तुम्ही इथं बघू शकता छेद जर पडलेला जर तुम्हाला दिसला ना तर मग समजायचं की आपले शेंगदाणे अगदी ॲक्युरेट भाजलेले आहेत. थोडा वेळ त्याला ठेवायचं आणि लगेचच काढून घ्यायचं, कारण की ते करपले सुद्धा नाही पाहिजे. तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित काढून घ्यायचं. बघू शकताय. आता ह्याला थंड होऊन द्यायचं. आता मिरची पण राहिलेली आपली. चला आता मी शेंगदाणे काढून घेते. मिरची सुद्धा अशी कडकडीत भाजून घ्यायची. बघू शकता इथे कशी भाजली. तर ती सुद्धा अशी छान कडकडीत भाजून घ्यायची. जर आपली कडकडीत जर चांगली भाजली ना तर आपलं जे हे केलेलं ना ज्या लह्या आहेत ना तर त्या आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो. आणि जर मिरची जर चांगली नाही भाजली ना तर ती मऊ पण येणार त्याला. मग त्यामुळे मिरची भाजताना अगदी कडक कुरकुरीत अशी भाजायची. त्यामुळे मग ती परत मऊ पडण्याचे चान्सेस कमी असतात. ही ना ह्याला पाणी सुटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मी ह्याला असं सोडून देणार आहे आणि हे थंड झालं ना मगच मी ह्याला मीठ लावणार आहे. तर ठीक आहे, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं विकतचं जे आणतो ना आपण तर त्याच्यापेक्षा असं घरी आणून ना किती पण खावा, काय त्याला हे नाही, कारण की घरी केलेला कोणताही पदार्थ वेगळाच असतो आणि आपले माणसं ना आवडीनं खात असतात. जेवढं आपण घरी पदार्थ जेवढे बनवतो ना त्या आवडीनं खात असतात. त्यामुळे करायला सुद्धा आनंद येतो आणि खातात. त्यामुळं केलेलाचा आनंद, खाल्लेल्याचा आनंदच वेगळा असतो.
तर मग तुम्ही सुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा घरी, सगळ्यांनाच घरी नक्की आवडेल. तर खिचडी वगैरे करून माझी झालेली होती आणि बाकीचं सगळं कामं सगळं आवरल्याने नंतर मग आम्ही बाहेर आलो आणि हे सगळं करायला घेतलं. शाबूच्या भातोड्या करायला घेतल्या. आता साईडला जी जागा आहे ना, इतका आनंद होत होता तिथं करताना, कारण की का सांगा बघू, कारण की आपल्या ज्या जागेत असताना मोकळी हवा वगैरे आणि आपलं जे सामान वगैरे असतं किंवा जे रानातलं सामान वगैरे असतं ते सगळं आपण ठेवू शकतो एका साईडला आणि तिथंच आपल्याला थोडीशी का होईना जागा असते आणि त्या जागेमध्ये आपण जे आपल्याला पाहिजे असतं ते करू शकतो. म्हणजे उन्हाचं काय असेल ते किंवा काय आणि बाकीचं वगैरे आणि बाहेर वगैरे जेवण करायचं म्हटलं ना तरी आता ह्या जागेवरती आम्ही करू शकतो निवांतपणे. आता इथं पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, तर इथं की नाही उकरंडा होता. म्हणजे थोडक्यात जे आहे ते आहे. जे उकरंडा होता की नाही, तर नंतर तो उकरंडा सगळा क्लीन करून ना आणि नंतर त्याच्यानंतर हा मुरूम टाकलेला होता. आता मुरूम हा 2023 साली टाकलेला होता आणि नंतर मग 23 साली टाकल्यानंतर मग इकडं बाकीचं सगळं आम्ही मग काय करायला लागलो. झाडं लावणं किंवा झाडं स्वतः येणं किंवा जे आमचे रानातली वगैरे काही असतील ना सामान वगैरे लाकडं वगैरे म्हणा, तर ते सुद्धा आम्ही साईडला ठेवायला लागलो. अजून इथलं बरंचसंच काम बाकी आहे. आता ते काम कधी होते माहीत नाही, पण ह्या असं छोट्या मोठ्या गोष्टी तरी आम्ही ह्या करतच राहणार आहे इथं. आणि धुणं वगैरे आम्ही बाल्कनीत वरतीच घालत होतो. मग ते कॅन्सल केलं आणि नंतर मग इथंच घालायला लागलो. म्हणजे फौजी साहेबांनी इथं हे वायर जे आहे ना, काय म्हणते तार जे आहेत ना, तर ती इथं आम्हाला अडकून दिलेली होती. मग आता सगळं तिथंच आम्ही धुणं वगैरे घालतो. वरती जाण्याची काही गरजच लागत नाही, कारण की वेळसुद्धा आमचा तेवढा वाया जात होता की विचारूच नका. आणि नंतर मग काय सगळं काम वगैरे आवरून घेतल्यानंतर मग काय थोडंसं रिलॅक्स होतं, कारण की नाही आज जाऊन पटपट आणि नंतर तेच करायचं काम होतं असं नाही. मग इथं नंतर भातोड्या वगैरे करायला थोडासा उशीर लागला, कारण की ना करताना थोडासा उशीर होतोच आणि नंतर जाळ वगैरे लागलेला चांगला. मग व्यवस्थित सगळं करून घेतलं आणि ही बघा आजी नातवंड कशी बसलेली आहेत निवांतपणे. आता इकडं बघा म्हणते दोघांचं पण लक्ष नाही, एकदम चुलीकडे ते दोघंजण बघत बसलेले होते. आणि आता भातोडे वगैरे सगळं वरती घालून आलो, व्यवस्थित ते ठेवलेलं होतं आणि मग आल्यानंतर फराळ वगैरे करून घेतला. देवाला अगोदर नैवेद्य दाखवला, मग आम्ही फराळ वगैरे करून घेतला. तर सकाळी आमचं शाबूचं पापड जे भातोडी म्हणतो ना आपण, तर ते घालून झालेलं आहे आमचं सकाळी आणि भयंकर असं ऊन होतं आणि आता काय करणार आहे, इथून पुढे जर घालायचं असेल का नाही, तर सकाळी लवकर ते काम करणार आहे आणि मग बाकीची काय असेल ती कामं करणार आहे. कारण की ऊन पण भरपूर होतं आणि त्यात आज कसं झालं की काही जेवण वगैरे नव्हतं थोडक्यात. म्हणजे की जेवण वगैरे नव्हतं आणि त्यामुळे जास्त काही जेवणाकडे जायचं नव्हतं. म्हणून म्हणलं अगोदर बाकीचं सगळं आवरा येईल आणि नंतर मग ते करता येईल. पण त्या उन्हानं घोटाळा पूर्ण केला. त्यामुळे म्हटलं मग राहू दे. आता उद्यापासून जर इथून पुढे जर काही करायचं असेल की नाही, तर पहिल्यांदा ते अगोदर उन्हाच्या अगोदर ते करून घेणार आणि मग बाकीचं काय असेल ते करून घेणार आहे. आणि आता झाले संध्याकाळचे 5 वाजत आलेत आणि कृष्णा लागलाय तिकडच्या रूममध्ये खेळायला. तुम्हाला दिसतच असेल इथून. त्याला टाकलाय वॉकरमध्ये आणि तो बसला निवांत खेळत. आता मला जायचं आहे वरती, कारण की आत्तीनं हरभरा वगैरे भिजवून ना वाळत टाकलेले होते. मग ते आता भरडायचं चालू आहे आणि सकाळी जे भातुड्या घातलेत ना, तर त्या सुद्धा काढायचे. मग आता मी कृष्णाला घेऊन वरती जाणार आहे आणि मग आता सकाळी आम्ही जे भातुड्या वगैरे केलतेत की नाही, तर ते काय तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करता आले नाहीत, म्हणजे कशा झाल्यात वगैरे काय व्यवस्थित झालं नाही. तर ते आता मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवते. कृष्णा, ते आता मी तुम्हाला वरती गेल्यावरती दाखवते आणि चला मग आता वरचा व्हिडिओ मी तुम्हाला टेरेसवरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. चला वरती आणि वरती येऊन आत्तीचं तर निम्म्यापर्यंत झालंय भरडून आणि आता तिकडं घातलेलं आम्ही वाळवण वगैरे सगळं आणि आता काढायचं आहे. ह्याला पण आणलंय वरती आता, त्यामुळे कसं कसं होते काय माहिती. आता खाली, कारण की नाही कडी बसत नव्हती ते जे दरवाजाची खूपच अशी म्हणजे कठीण आहे, त्यामुळे ती बसत नव्हती व्यवस्थित. मग ते आता गेले कडी घालायला. कृष्णा, कृष्णाचं म्हणजे असं चाललंय की इकडं तिकडं तिकडे इकडे बघतोय, कारण की ना पहिल्यांदाच त्याला वरती टेरेसवरती आणलंय त्याला, त्याचं चाललंय इकडे तिकडे बघायचं. ए कृष्णा, कृष्णा, झालं आता इकडं वड तिकडं वड, काय काय चालू झालं आता आमचं. आता काही काम होत नाहीत आमची, पण खाली कोणापाशी ठेवून येणार ना असा विषय होतो, त्यामुळं नाही आलो खाली ठेवून, डायरेक्ट त्याला घेऊनच आले. तर चालू झालंय आमचं इकडं हे वडायचं ते वडायचं, सगळी काम आता करू लागणार आहे. त्यामुळे काम होईल का नाही माहित नाही, पण टाइमपास तर भरपूर होणार आहे आमचं. कृष्णा,
भाजल्या होता कशा होते ते काय माहिती. तर ह्या आहेत सकाळी केलेल्या भातोड्या. काय वाटलं की वरती आल्यावर कृष्णाला वरती आणलं की नाही तर टाइमपास होईल थोडासा, कारण की तो काय करून द्यायचा नाही. आणि आता तुम्ही इथं बघा ह्या दोघांचं काय चाललंय, आज्या नातवांचं. हे बघा, मला वाटलं पूर्ण टाइमपास होऊन जाईल, कारण की कृष्णाला वरती आणलंय आता, काही काम करून द्यायचं नाही. पण हा आपला ती आत्ती जशी फिरवते की नाही तर तसा लागलाय तिच्याकडे बघत बसलाय व्यवस्थित. म्हणजे पूर्णपणे आमचं काम होऊन जाईल असं वाटतंय, टाइमपास वगैरे काय व्हायचं नाही. आणि हे आमच्या भातोड्या सकाळच्या. आता ह्या पलटी मारायला लागले मी, कारण की नाही आता जी वरचं वाळ ना, आता ही आतमधलं वल्लं आहे, त्यामुळं आता हे आतमधलं वल्लं आहे. मग आता ही उलट्या करून टाकायला लागल्या मी. चांगले असे झालेले आहेत, वास तर खमंग यायला लागलाय. त्या दोघांचं निवांत बसलेत आपले. कृष्णा निवांत बसले, त्यामुळं टेन्शन नाही काय. कारण त्याला अशी एखादी गोष्ट समोर जर असली ना बघायला, मग त्याच्याकडे तो बघत बसतो निवांत, त्याचं काही टेन्शन नसतंय. मग इथला व्ह्यू बघू शकता पूर्ण टेरेसवरती. आता पलीकडं पण आहे, आता हे असं इकडचं, आणि पलीकडे पण आहे थोडीशी जागा. तेव्हा त्या दोघांचं निवांत बसलाय आपला तिच्यापाशी. आजीची गाणी चालू आहे ती जात्यावरती, आणि आपला नातू बसलाय ऐकत निवांत. ये कृष्णा, 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 आधर धर. ओके. चला, आजचा दिवस आमचा असा गेलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.